मी 10 वर्षांचा असताना माझ्या आयुष्यात एक मोठा बदल घडला. आईचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिचा आवाज, तिच्या हातांचा स्पर्श, क्षणात सगळं अचानक गायब झालं. आमच्या घरात दुःखाचा अंधार पसरला. मी आणि माझा मोठा भाऊ प्रसाद, जो तेव्हा साधारण 19 वर्षांचा होता, आईच्या मृत्यूनंतर आम्ही एकमेकांशी आणि जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो. घरात आम्ही तिघेच होतो. बाबा दुसरे लग्न करणार नव्हते, त्यामुळे त्यांनी ठरवले की दादाचे लग्न करून टाकायचे. दादा बाबांच्या शब्दाला विरोध करू शकला नाही, कारण घरात त्यांचा शब्द अंतिम असायचा. अशा परिस्थितीत दादाचे लग्न सुमन नावाच्या मुलीशी झाले. सुमन वहिनी घरात आल्या तर जणू आमच्या जीवनात उजेड परत आला. दिसायला देखणी, काळेभोर लांबसडक केस, साध्या नयन नक्षीच्या वहिनीचे वय काही फार नव्हते. लहान वयात लग्न झाल्यामुळे त्यांना स्वयंपाकाचे फारसे ज्ञान नव्हते. जेव्हा त्या स्वयंपाक करायच्या तेव्हा कधी भाजी करपायची तर कधी भाकरी व्यवस्थित होत नसे. त्यांच्याकडून दररोज काही ना काही गडबड होतच होती. सुरुवातीला वहिनींना स्वयंपाकाची सवय नव्हती. भाकरी तर बनवायला अजिबात जमत नव्हती. कितीही प्रयत्न केले तरी ती कच्ची राहत असे. तेव्हा बाबा त्यांचा रडवेला चेहरा पाहून हसत म्हणायचे, "काही हरकत नाही सुनबाई, पोट भरले की झाले." असेच आनंदात दिवस सरले आणि आम्हाला वहिनींच्या हातच्या जेवणाची सवय लागली. जेव्हा वहिनी काही दिवस माहेरी जायच्या, घरात एक रिक्तता जाणवत असे. वहिनी माहेरी गेल्यावर दादा स्वयंपाक करायचा, पण त्याच्या हातचे जेवण जणू शत्रूही न खाण्यासारखे. पण जेव्हा वहिनी घरी परत यायच्या तेव्हा असे वाटायचे जणू अन्नपूर्णा पुन्हा आमच्या घरी आली आहे. दिवस आनंदात सरत होते आणि मी कधी बालपणातून तारुण्यात प्रवेश केला हे कळलेच नाही. 12वीचे वर्ष सुरू होते, पण अभ्यासाकडे लक्ष देण्यापेक्षा माझे मन एका मुलीकडे वळले. मोहिनी, ती सुंदर कोमल काया असलेली माझ्या शाळेची सहपाठी. पहिल्या बाकावर बसणारी ती आणि मी शेवटच्या. जेव्हा ती कॉलेजमध्ये गैरहजर असायची तेव्हा त्या दिवशी मला अजिबात करमत नसायचे. पण एके दिवशी मी तिला हिम्मत करून एकांतात बोललो, "मोहिनी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही." ती आश्चर्यचकित झाली. डोळ्यात अश्रू आणि हात जोडून म्हणाली, "जर ही गोष्ट बाबांना कळली तर ते माझे शिक्षण बंद करतील आणि मग माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न धुळीस मिळेल. मी तुझ्या पाया पडते, तू माझ्यापासून दूर राहा." तिचे बोलणे ऐकून मी स्तब्ध उभा राहिलो. घरी गेल्यानंतर माझा उदास झालेला चेहरा पाहून वहिनी माझ्या बाजूला येऊन बसल्या आणि म्हणाल्या, "भाऊजी, तुम्ही इतके नाराज का दिसत आहात? काय झाले?" मी वहिनीपासून काहीही लपवत नव्हतो, म्हणूनच त्यांच्यासमोर माझे मन मोकळे केले. यावर त्या म्हणाल्या, "भाऊजी, तुमच्याबरोबर जे काही घडत आहे ती फार वेगळी गोष्ट नाही. ह्या वयात प्रेम होणे, आकर्षण वाटणे या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण स्त्रीच्या भावनांचा सन्मान करणे खरे पुरुषत्व आहे. जर ती दूर राहण्याची इच्छा व्यक्त करते तर तिच्यापासून दूर राहणे योग्य आहे." मला वहिनींचे बोलणे योग्य वाटले. त्यानंतर मी मोहिनीला मनातून आणि विचारातून हळूहळू दूर करत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पुढच्या शिक्षणासाठी मी हॉस्टेलला गेलो. त्या दिवशी शेवटच्या वर्षाचा पेपर देऊन घरी पोहोचलो. घरी पाऊल टाकताच पाहिले तर घराच्या आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली दिसली. मी दाराशी गेलो आणि समोर दादाचे मृत शरीर पाहून मला खूप मोठा धक्का बसला. अचानक स्वतःवरचे नियंत्रण सुटले आणि मी हंबरडा फोडून रडू लागलो. माझे रडणे पाहून कोपऱ्यात दगडासारख्या निर्विकार बसलेल्या वहिनी अचानक धाय मोकलून रडू लागल्या. काही वेळाने दादावर अंतिम संस्कार झाले. जमलेली नातेवाईक, पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले, पण माझी आत्या थांबली होती. 2-4 दिवसांनी ती बाबांना म्हणाली, "दादा, हसती खेळती सून अचानक शांत झाली आहे. तिची अवस्था बघवत नाही. मी तुझ्यापेक्षा लहान आहे, पण लहान तोंडी मोठा घास घेते. माझे ऐक, तिचे दुसरे लग्न लावून दे." आत्याचे बोलणे ऐकून बाबा संतापले. ते म्हणाले, "लता, हे काय बोलतेस? तिच्या नवऱ्याला जाऊन 15 दिवस देखील झाले नाहीत आणि तू तिचा पुनर्विवाहाबद्दल बोलत आहेस? माझ्यासमोर बोललीस ते बोललीस, पण सुमन समोर असे काही बोलू नकोस. तिच्या मनाला काय वाटेल?
आत्या शांतपणे म्हणाली, दादा, राग एका बाजूला ठेवून विचार कर. सुमनचे लग्न तिच्या दिरासोबत झाले तर कुटुंबाचे भले होईल. आकाश आणि सुमनचे एकमेकांशी चांगले जमते आणि तसेही सुमनला मूल नाही. आणि का नाही हे तुला व्यवस्थित ठाऊक आहे. पुढे तुझी मर्जी. हे ऐकताच बाबा विचारात पडले. खरंच वहिनींच्या लग्नाला एवढी वर्ष झाली होती, पण अजूनही त्यांना मूल नव्हते. आणि याचे कारण दादा होता. त्यांच्या प्रकृतीतील कमतरतेमुळे त्यांना मूल होऊ शकत नव्हते. त्याच्यावर उपचार सुरू होते, पण काहीही उपयोग होत नव्हता. एके दिवशी सकाळी अचानक बाबांच्या खोलीतून वहिनीचा मोठा आवाज आला. मी धावत गेलो. पाहतो तर वहिनी रडत होत्या आणि बाबा अपराधासारखे मान खाली घालून खुर्चीवर बसले होते. वहिनी म्हणाल्या, नाही बाबा, हे बरोबर नाही. तुम्ही असा विचार कसा करू शकता? वहिनींचा मोठा आवाज ऐकून मी दरवाजाच्या बाहेरच थांबलो. खोलीतून कोणी मला पाहू शकत नव्हते, पण त्यांचे बोलणे मात्र स्पष्ट ऐकू येत होते. बाबा म्हणाले, सुमन बाळा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला फक्त तुझे भले करायचे आहे. मी तुला दुःखात पाहू शकत नाही. त्यामुळे तुला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी तुझे आकाशसोबत लग्न लावण्याचा विचार करतोय. नाही बाबा, असा विचार तर मी स्वप्नातही करू शकत नाही. मग खऱ्या आयुष्यात कसा करू? इतक्यात वहिनी अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. मी धावत आत गेलो आणि त्यांना सावरू लागलो. बाबा घाबरून तातडीने शेजारच्या डॉक्टरांना बोलावून घेऊन आले. वहिनी, दादा आपल्याला सोडून गेला आणि तुम्ही देखील स्वतःची काळजी घेत नाही. जर तुम्हाला काही झाले तर आम्हा सर्वांना कोण सांभाळणार? हे सगळं बोलताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वहिनी काही बोलल्या नाहीत, फक्त दुसरीकडे तोंड वळवले. बाबांच्या बोलण्याने त्या नाराज झाल्या होत्या. थोड्या वेळाने डॉक्टरांनी सांगितलेली बातमी ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. ही बातमी मी बाबांना देखील सांगितली. तेव्हा ते म्हणाले, खरंच सुनबाई आई होणार आहे? बाबांना हे ऐकून क्षणभर विश्वास बसला नाही. हो बाबा, डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे की वहिनी गर्भवती आहेत. कदाचित दादा घेत असलेल्या उपचारांचा परिणाम यशस्वी झाला असेल. आणि काय? बाबांनी आतुरतेने विचारले. मला वाटतं या बाळाच्या रूपाने दादाच पुन्हा आपल्या जीवनात परत येणार आहे. जर दादा आज असता तर किती खुश झाला असता. मला आठवलं, आम्ही ही आनंदाची बातमी अजून वहिनींना सांगितली नव्हती. मी बाबांना म्हणालो, मी आत्ताच वहिनींना सांगून येतो. वहिनींनी जसं हे ऐकलं, त्या आई होणार आहेत, त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पण नवऱ्याची आठवण येताच त्या हळूहळू रडू लागल्या. वहिनी, बस करा आता, रडू नका, नाहीतर होणाऱ्या बाळावर त्याचे वाईट परिणाम होतील. वहिनी म्हणाल्या, भाऊजी, मी काय करू? ज्या आनंदाची बातमी ऐकण्यासाठी माझे कान आतुरले होते, ती बातमी मिळाली खरी, पण अशा क्षणी मला समजत नाही की मी हसू की रडू. वहिनी, नशिबापुढे कोणाचे काही चालत नाही. देवाच्या मनात जे आहे तेच होतं. जो केला त्याच्या आठवणीत दुःख करण्यात काही अर्थ नाही. त्याऐवजी येणाऱ्या जीवाच्या स्वागताची तयारी करा. मी तिच्याकडे पाहत म्हणालो. माझे बोलणे ऐकून वहिनी शून्यात नजर लावून बसल्या. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मन अस्वस्थ झाले. विचारांचे चक्र थांबत नव्हते. कसले दुर्भाग्य आहे होणाऱ्या बाळाचे. त्याच्या डोक्यावर वडिलांचा हात असणार नाही. त्या क्षणी मला वहिनीचा हात धरून म्हणावेसे वाटले, मी आहे ना तुझ्यासोबत. पण लगेचच मी तो विचार झटकून टाकला. वहिनींबद्दल माझ्या मनात नेहमीच सन्मान आणि आदराची भावना होती. त्या नात्यात जीवनसाथीच्या नजरेने पाहणे मला अशक्य होते. होय, मी वहिनीशी लग्न करू शकत नव्हतो, पण एका बापाप्रमाणे त्या मुलावर प्रेम करायला नक्कीच सक्षम होतो. त्या क्षणी मी मनाशी ठरवलं की काहीही होऊ दे, मी या बाळासाठी बापाची भूमिका नक्की निभावेन. हळूहळू संपूर्ण गावात ही बातमी पसरली. प्रत्येकजण चर्चा करत होता. सुमन आपल्या गर्भात तिच्या नवऱ्याचे अस्तित्व जपत आहे. पण वहिनी कधीकधी खूप उदास होत होत्या. दादाच्या फोटोकडे वहिनी तासनतास एकटक पाहत होत्या. त्या काळातच घरामध्ये एक पाहुणा आला. त्याचे नाव होते राकेश. तो दादाच्या खास मित्रांपैकी एक होता. त्याचा मोठा व्यवसाय होता. राकेशला मी एकदा भेटलो होतो.
उंचपुरा, गौरावर्ण, आकर्षक शरीरयष्टी आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व असा तो होता. कदाचित तोही अजून आपल्या मित्राच्या जाण्याच्या दुःखातून सावरलेला नव्हता. थोड्या वेळाच्या औपचारिक संभाषणानंतर तो निघण्यासाठी उठला. काही क्षण तो कुठल्या तरी विचारांमध्ये हरवून गेला. मग जाता जाता आत्मीयतेने वहिनींकडे पाहून म्हणाला, सुमन वहिनी, तुमची आणि होणाऱ्या बाळाची नीट काळजी घ्या. काही मदतीची गरज पडली तर निसंकोचपणे मला कळवा. मी नक्की येईन. त्याच्या बोलण्यावर वहिनींनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला. एक असा भाव समजून घेणे कठीण होते. दादाला जाऊन 7 महिने झाले होते. आता वहिनींचा 9वा महिना सुरू होता. त्या दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ वाटू लागल्या होत्या. 9वा महिना असल्यामुळे त्यांना उठण्या बसण्यास त्रास होत होता. त्या संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांची जणू जुगलबंदी सुरू होती. वातावरण भयावह वाटत होते. अशावेळी घराबाहेर पडणे म्हणजे निसर्गाशी वैर करणे होते. बाबा रात्रीचे जेवण करून खोलीत झोपायला गेले होते. पण वातावरण पाहून मी वहिनींच्या जवळच थांबलो होतो. त्यांना गडगडाटाची भीती वाटत असे, पण त्या म्हणाल्या, भाऊजी, आता मला हा आवाज घाबरवत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मी माझ्या खोलीत गेलो, पण झोप लागत नव्हती. मी पलंगावर पडून वहिनींचा विचार करत होतो. माहिती नाही का, पण जेव्हा जेव्हा मी त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहायचा प्रयत्न करत असे, तेव्हा मला काहीतरी विचित्र जाणवत असे. जणू काहीतरी होतं जे त्यांना आतून पोखरत होतं. पण काय होतं ते मला कळत नव्हते. मी विचारांच्या गर्दीत गुरफटलो असतानाच अचानक वहिनी दारात उभ्या असल्याचे मला दिसले. मी पटकन अंथरुणातून उठून बसलो. भाऊजी, असे वाटते वेळ आली आहे. मला खूप वेदना होत आहेत. कदाचित आता लगेच हॉस्पिटलला जावे लागेल. दरवाजाचा आधार घेऊन वहिनी विव्हळत बोलल्या. मी काळजीने म्हणालो, पण वहिनी, वातावरण खूपच खराब आहे. भाऊजी, लवकर करा. वेदना असह्य होत आहेत. ह्या वेदनांनी माझा जीव जाईल. त्यांचे असे बोलणे ऐकून मी वहिनींना गाडीत बसवले आणि शेजारच्या काकूंना बोलावून घेतले, म्हणजे त्या रस्त्यात वहिनींना धीर देतील. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. अखेर एका तासभर चाललेल्या मुसळधार पावसाला रस्त्यावरच्या खोल खड्ड्यांना पार करत आम्ही कसेबसे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. वहिनींची अवस्था अत्यंत बिकट होती. त्या घामाने आणि वेदनेने तडफडत होत्या. पहाटेचे 5 वाजले होते. माझे डोळे झोपेने जड झाले होते. तेवढ्यात मला नर्सने हलवून जागे केले आणि ती हसून म्हणाली, अभिनंदन, मुलगा झाला आहे. मी आनंदाने वेडा झालो होतो. मी बाळाला हळूवार हातात घेतले आणि नर्सच्या हातावर 100 रुपये ठेवले. ती हसत निघून गेली. बाळ इतके लहानसे, इतके नाजूक होते की त्याला उचलताना माझे हात थरथरू लागले. काही चुकले तर, तो माझ्या हातून पडला तर, नकळत भीतीने काळजात धस्स झाले. वहिनींनी अजून बाळाला पाहिले नव्हते. त्या अत्यंत थकल्या होत्या, त्यामुळे झोपलेल्या होत्या. मी लहान बाळाला जवळ घेऊन त्यांच्या शेजारी बसलो होतो. तेव्हा माझी नजर दारातून बाहेर पडणाऱ्या डॉक्टर जोशींवर गेली. दादाच्या तोंडून ऐकलं होतं की त्यांच्याकडे त्याचा उपचार सुरू होता. मी त्यांच्या मागे जाऊन कृतज्ञतेने म्हणालो, डॉक्टर साहेब, कसे आहात? हा पहा, तुमच्या औषधांचा चमत्कार. सुमन वहिनी आई झाल्या आहेत. मी बाळाचा चेहरा त्यांच्यासमोर केला. डॉक्टर जोशींच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, आकाश, मला हे सांगणे गरजेचे आहे. तुझ्या दादामध्ये जी वैद्यकीय कमतरता होती त्यावर कोणताही उपचार शक्य नव्हता. स्पष्ट सांगायचे झाले तर तो या जन्मात कधीच बाप होऊ शकत नव्हता. हा जर खरंच चमत्कार असेल तर तो मी केलेला नाही. डॉक्टरांचे शब्द कानावर पडताच मी सुन्न झालो. क्षणभरापूर्वी मिळालेल्या अपर आनंदाची जागा एका खोल धक्क्याने घेतली. म्हणजे हे बाळ दादाचे नाही. माझ्या मनात एक प्रचंड वादळ उठले होते. एकीकडे माझ्या हातात ते लहानसे निष्पाप बाळ होते जे शांतपणे झोपले होते. त्याला या सगळ्यांचा काहीच अंदाज नव्हता. आणि दुसरीकडे मी होतो ज्याच्या डोळ्यातली झोप एका क्षणात गायब झाली होती. जर हे बाळ दादाचे नाही तर मग कोणाचे आहे? या बाळाचा बाप कोण आहे? मला वहिनीशी बोलायला हवे असा विचार मी केला. वहिनीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. बाळासह त्या सुखरूप घरी पोहोचल्या. बाबा नातवाला पाहून हरवून गेले होते, पण माझ्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा लवलेशही नव्हता.
माझ्या मनात 100 प्रश्नांची गर्दी जमली होती. त्या दिवशी संध्याकाळी मी बागेत बसलो होतो. मन विचारांच्या चक्रात गुरफटून गेले होते. तेव्हाच बाबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि मला म्हणाले, "काश तुझे शिक्षण आता पूर्ण झाले आहे, तर मग तू पुढे काय करायचे ठरवले आहेस?" मी गोंधळलेल्या स्वरात उत्तर दिले, "बाबा, अजून काहीच ठरवले नाही. विचार करतोय कदाचित एखादा बिझनेस सुरू करावा, पण काही सुचत नाही." खरे तर या दिवसात माझ्या डोक्यातली विचारशक्ती बंद झाली होती. बहिणींच्या प्रकरणामुळे माझ्या मनात सतत गोंधळ सुरू होता. बाबा म्हणाले, "तू असे कर, शहरात जा आणि माझ्या मित्राला विश्वास देशमुखला जाऊन भेट. त्याला व्यवसायाचे चांगले ज्ञान आहे. तो तुला योग्य मार्गदर्शन करेल." बाबांचे बोलणे ऐकून मी शहरात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच इथे घरात राहूनही माझा जीव गुदमरायला लागला होता. वहिनीबद्दलचे विचार माझ्या डोक्यात सतत घुळत होते आणि त्याच विचारांनी माझे मन द्विधा झाले होते. दुसऱ्या बाजूला दादा या जगात नव्हता, पण त्याच्यासाठी मला खूप वाईट वाटत होते. मी पटकन निघून जाण्याचा निर्णय घेतला, पण शहरात जाण्याआधी मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरं मला हवी होती. मला वहिनींना विचारायचे होते, त्यांनी माझ्या वडिलांसारख्या भावाबरोबर असे का केले? ज्या बाळाला आम्ही या घराचा वारस समजत होतो, त्याच्या रक्ताची खरी ओळख काय? शहरात जाण्याआधी मला हे सगळं जाणून घ्यायचं होतं. मी थेट वहिनीच्या खोलीत गेलो आणि त्यांना खडसावून विचारलं, "वहिनी, बाळाच्या अंगात कोणाचे रक्त आहे? खरंच हे बाळ दादाचे आहे की तुमच्या पापाची निशाणी?" "बस करा आकाश भाऊजी," वहिनी मोठ्या आवाजात म्हणाल्या. जणू काही कोणीतरी त्यांच्या हातावर जळता निखारा ठेवला होता. माझ्या डोळ्यात त्यांच्याविषयीची घृणा पाहून त्या म्हणाल्या, "भाऊजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण गप्प बसा. माझ्यावर असा संशय घेऊ नका. मी आजही माझ्या नवऱ्यावर तितकेच प्रेम करते, जितके ते जिवंत असताना करत होते. आणि जर ते हयात असते, तर तुम्हाला माझ्यावर असे बोट उचलण्याची संधी मिळाली नसती. माझे बाळ माझ्या रक्ताचा अंश आहे. त्याच्या अंगात माझे रक्त वाहत आहे. आणि तुमच्या दादाबद्दल सांगायचे तर ते त्या फळासारखे होते, ज्यात बी नव्हते. ते कधीच बाप बनू शकत नव्हते. आणि जे झालं ते त्यांच्या मर्जीने झाले. कारण त्यांच्या मते बीज कोणाचेही असो, पण जेव्हा ते माझ्या रक्ताने सिंचित होईल, तेव्हा ते आमचा अंश समजला जाईल. आम्ही दोघे त्याचे आईवडील असू." "बस करा." मी सुन्न झालो हे सगळं ऐकून. "मी हे कधीच मान्य करू शकत नाही, पण आपल्या बायकोला फक्त संतान प्राप्तीसाठी दुसऱ्या पुरुषाच्या विचारही करवत नाही." तेव्हा वहिनी म्हणाल्या, "तुम्हाला विश्वास ठेवायचा असो वा नसो, पण सत्य हेच आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, तर तुम्ही राकेशला जाऊन विचारू शकता. त्यालाच हे सत्य माहिती आहे. त्याला विचारा, काय झाले, कसे झाले आणि कोणत्या परिस्थितीत मी स्वतःला एका परपुरुषाला समर्पित केले." हे बोलून वहिनी मोठ्याने रडू लागल्या आणि खोलीत निघून गेल्या. मी अस्वस्थपणे खुर्चीत बसलो. वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा, पण माझे पुरुषी मन ते मान्य करायला तयार नव्हते. शहरात आलो आणि 5 दिवस उलटून गेले. या काळात वहिनींनी दिलेल्या पत्त्यावर मी गेलो, जिथे राकेश राहत होता. त्याचे घर खूप मोठे होते. चहूबाजूंनी ऐश्वर्याची चमक दिसत होती. पडदे, फुलदाण्या, आलिशान फर्निचर सगळंच अत्यंत सुंदर. पण का कोणास ठाऊक त्या घरात पाऊल टाकताच मला भीती वाटू लागली. त्या दिवशी मी राकेशला भेटू शकलो नाही आणि माझे मन शहरात रमत नव्हते. माझे मन वारंवार म्हणत होते, राकेशच्या ऐवजी वहिनींकडूनच यामागचे सत्य जाणून घ्यायला हवे. मी संध्याकाळी घरी परतलो. बाबांना सांगितले माझी तब्येत ठीक नाही म्हणून परत आलो. आत्या बाळाला औषध द्यायला गेली होती. बाबा बाजारात गेले होते. संधी साधून मी वहिनींना म्हणालो, "वहिनी, मी राकेशला भेटलो नाही. मला ते सत्य तुमच्याकडूनच जाणून घ्यायचे आहे." सुमन वहिनी काही क्षण शांत राहिल्या आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. "राकेश पहिल्या नजरेतच माझ्या मनात घर करून गेला होता. त्यावेळी माझे आणि प्रसादमध्ये सतत वाद सुरू होते. बाप होऊ शकत नाही या कारणाने ते सगळा राग माझ्यावर काढत होते. अगदी क्षुल्लक गोष्टींवरूनही वाद घालण्याची त्यांना सवय झाली होती. जसजसे ते मला अधिक त्रास देऊ लागले, तसतशी मी त्यांच्यापासून दूर होत गेले. आणि अशा वेळी राकेश मात्र माझ्या जवळ येत गेला. एके दिवशी असे काही घडले, ज्याने मला हादरवून सोडले." बोलता बोलता सुमन वहिनी भूतकाळात हरवून गेल्या. "काय झाले? हल्ली तू खूप आनंदी दिसतेस. मला सोडून दुसरे लग्न करण्याचा विचार तर करत नाहीस ना?"
प्रसादच्या बोलण्याने सुमन स्तब्ध झाली. तिला मौन पाहून प्रसाद अधिकच चिडला. त्याने हात घट्ट पकडला आणि दात ओठ खात म्हणाला, बाप होऊ शकत नाही म्हणून तू या गैरसमजात राहू नकोस की मी तुला सोडून स्वतंत्र करेन. माझा हात सोडा, मला त्रास होतोय, सुमन वेदनेने म्हणाली. प्रसादने तिचा हात झटकन सोडला. तुम्ही बाप होऊ शकत नाही यात माझा काय दोष? मीही आई होऊ शकत नाही याचा तितकाच त्रास मलाही होतोय. मग माझ्यावर असा अन्याय का? सुमन रागाने म्हणाली. जेव्हा एखादी स्त्री आई होऊ शकत नाही तेव्हा फक्त संतान प्राप्तीसाठी पुरुष दुसरे लग्न करण्याचा अधिकार स्वतःला देतो. पण मी तर दुसऱ्याचे रक्तही आपले म्हणून स्वीकारू शकत नाही. मी सांगितलं ना, माझी दूरची बहीण आपल्याला मूल दत्तक द्यायला तयार आहे. पण नाही, तुम्हाला तेही मान्य नाही. प्रसाद म्हणाला, नाही, मला हे मान्य नाही. मला दुसऱ्याचे रक्त दत्तक घ्यायचे नाही, हे माझं आधीच ठरले आहे. प्रसाद पाय आपटत बाहेर निघून गेला. इकडे सुमन रडत होती. तिचे मन कोलमडून गेले होते. तिला ठाऊक होते की राकेश प्रसादचा मित्र आहे, पण तरीही ती आपल्या भावनांसमोर हतबल झाली होती. पण त्या रात्री नवीन वर्षानिमित्त राकेशने त्याच्या घरी पार्टी ठेवली होती. प्रसाद आणि सुमन देखील त्या पार्टीसाठी गेले होते. रात्री नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केल्यानंतर एक एक करून सर्व पाहुणे निघून गेले. राकेश आणि सुमनच्या नात्यात प्रेम आणि हमदर्दी होती. दोघेही एकमेकांना समजून घेत होते, पण त्यांनी कधीच मर्यादा ओलांडली नव्हती. पण त्या रात्री जे घडले ते घडायला नको होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनला जाग आली तेव्हा प्रसाद आणि राकेश बोलत होते ते तिने ऐकले. प्रसाद म्हणाला, राकेश मित्रा, तुझ्यामुळे मी माझ्या हेतूत यशस्वी झालो. प्रसाद म्हणाला, जर मी स्पष्टपणे अंजलीला असे करायला सांगितले असते तर कदाचित तिने नकार दिला असता. पण तुझ्या जाळ्यात अडकवून तिने ते केलं जे मी कधीच तिला पटवून देऊ शकलो नसतो. राकेश दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, प्रसाद, मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केले. आता बघ, काही दिवसातच वहिनी आनंदाची बातमी देतील. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. हे सगळं ऐकून सुमन सुन्न झाली. तिचे डोके गरगरायला लागले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला लागत नव्हता. तिला काहीच आठवत नव्हते, कारण त्या रात्री तिला नकळत झोपेचे औषध दिले गेले होते. त्या रात्रीनंतर राकेश तिला पुन्हा कधी भेटला नाही. सुमनला भेटायचे होते, पण त्याने तिला नकार दिला. काही दिवसांनी प्रसादचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळंच बदललं. प्रसादच्या जाण्याने सुमनचे आयुष्य रिकामे वाटू लागले. अशा मानसिक अवस्थेत तिला कळले की ती गरोदर आहे. त्या क्षणी तिला उमगले, तिच्या पोटात वाढणारे मूल राकेशचे आहे. तिला वाटले की स्वतःचा जीव द्यावा, पण मग तिने पोटातल्या बाळाचा विचार केला. भलेही हे राकेशचा अंश असेल, पण त्याला मी स्वतःच्या रक्ताने सिंचित केले आहे, असे म्हणत वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला. मनावरचा भार हलका करून ती मोकळी झाली होती. वहिनी, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तुम्ही मला इतके परके का केले? कदाचित आपण मिळून काहीतरी मार्ग काढू शकलो असतो, मी काळजीच्या सुरात म्हणालो. भाऊजी, मी काय सांगितलं असतं की मी लग्न झालेली असूनही दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडले आहे? शेवटी चूक माझीच होती. जर मी आतून मजबूत असते, राकेशचा हेतू ओळखला असता, तर हे सगळं झालं नसतं. वहिनी, स्वतःला दोष देणे थांबवा, त्यातून काही बदलणार नाही. ती वेळच अशी होती, त्या परिस्थितीत अडकणे अपरिहार्य होतं. तुमच्या जागी दुसरी कोणी असती तरी कदाचित तीही त्यातून वाचू शकली नसती. पण आता जे झाले ते झाले. मी तुम्हा दोघांना एकटे सोडणार नाही. तेव्हा वहिनी म्हणाल्या, भाऊजी, मी तुमच्या लायकीची नव्हते, म्हणूनच तुमच्या लग्नाचा प्रस्ताव मी नाकारला होता. मी हसत म्हणालो, स्वतःसाठी नाही, पण या बाळासाठी तरी आता लग्नाला होकार द्या. विचार करा, उद्या जर मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर या बाळाची काळजी कोण घेणार? मी बाबांशी बोलेन. मला सुमन वहिनी आणि त्याच्या मुलाला स्वीकारायचे आहे. मी खूप समजावल्यावर अखेर वहिनी लग्नाला तयार झाल्या. 2 वर्षांनी एक पत्र आलं आणि मी हातात घेतलं. पाठवणारा राकेश होता. तो म्हणाला, सुमन, मी तुझी माफी मागतो. सुरुवातीला हा फक्त एक खेळ होता, पण नंतर खरोखरच मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. प्रसादच्या सांगण्यावरून जे पाप केले त्याने मी स्वतःच्या नजरेतून पडलो आहे आणि म्हणूनच परदेशी स्थायिक झालो. आशा करतो तू तुझ्या आयुष्यात आनंदी असशील. मी ते पत्र वाचलं आणि फाडून टाकलं, कारण आज सुमन माझ्यासोबत होती, माझी पत्नी, माझ्या 2 मुलांची आई आणि आमचे कुटुंब संपूर्ण होतं. मला तिने तिच्या भूतकाळात अडकवून राहावे
हे कधीच नको होतं. मित्रांनो, आयुष्यात दुःख आणि संकट येतात, पण योग्य निर्णय, समजूतदारपणा आणि प्रेमाने ते पार करता येतात. आपले कुटुंब आणि नात्यांना मान देणे, संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे आणि पूर्वीच्या चुका विसरून पुढे जाणे यातच खरे सुख आहे. कारण जीवन म्हणजे पुढे जाणे, मागे वळून पाहणे नव्हे. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.